आय न्यूज. बागलाण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना सतत येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे धान्य वितरणावर गंभीर परिणाम होत असून सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे वितरण प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असून त्याचा रोष थेट दुकानदारांवर निघत आहे. या पार्श्वभूमीवर धान्य वाटपासाठी मुदतवाढ देण्यात यावी, तसेच जानेवारीपासून प्रलंबित असलेले दुकानदारांचे कमिशन तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी बागलाण तालुका स्वस्त धान्य दुकान संघटनेने केली आहे. संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सध्याच्या तांत्रिक अडचणींमुळे नियमित कामकाज करणे कठीण झाले आहे. अनेक वेळा सर्व्हर बंद पडत असल्याने ग्राहकांना वेळेवर धान्य मिळत नाही. परिणामी नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून त्याचा त्रास दुकानदारांना सहन करावा लागत आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलैपासून पॉस मशीन प्रशासनाकडे जमा करून बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात बागलाण तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र खांडकरी, उपाध्यक्ष मधुकर देवरे, शंकर काकुळते, परशुराम अहिरे, दीपक जाधव, कार्याध्यक्ष प्रवीण सावंत, संघटना सल्लागार उमाजी बोरसे, केदार जाधव, चिटणीस रमेश मुळे, सचिव गुलाब जैन, खजिनदार किरण खैरनार, सहसल्लागार योगेश दात्रे तसेच सदस्य महेंद्र म्हसदे, दिनेश चौधरी, दौलत अहिरे, राहुल खरे, महिला सदस्या वृषाली रौंदळ व संगीता अहिरे आदी उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे. रेशन दुकानदारांचं जे मशीन आहे, वॉश मशीन, ज्याच्यावर आम्ही थंब घेतला जातो, ते थंब ऑनलाईन डायरेक्ट बंद झाल्यामुळे रेशन दुकानदारांचा रोज जो आहे कार्डधारकांचा तो रेशनधारक दुकानावर झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण प्रॉब्लेम झाला आहे की ऑनलाईन जे मशीन आहेत ते पूर्ण बंद झालेले आहेत. तर ते सध्या कार्यालयाशी संपर्क साधून कार्यालयवाले सांगतात की एवढ्या 2-3 दिवसात होण्याचं शक्यता आहे. कारण आमच्या दुकानात माल असून कार्डधारक म्हणतात की तुमच्या दुकानात माल आहे, तुम्ही आम्हाला माल का देत नाही. पण त्यांना आम्ही सांगतो की मशीन बंद आहे, मशीन चालू झाल्यावर आम्ही तुम्हाला माल देऊ असं. आणि कार्डधारक आणि रेशन दुकानदारामध्ये बाचाबाची होण्याचे प्रकार घडलेले आहेत. तरी पण शासनाला आम्ही कळवू इच्छितो की लवकरात लवकर पॉस मशीन हे मुदतवाढ देऊन आम्हाला धान्य वाटपास तात्काळ परवानगी देण्यात यावी. आणि आमचं जे रखडलेलं कमिशन आहे शासनाकडं, तर 6 महिन्यापासून कमिशन रखडलेलं आहे. त्या कमिशनच्या बेसवरच आमचे दुकानदार जगत आहेत. काहींच्या भाडं थकलेलं आहे, काहींचं लाईट बिल थकलेलं आहे. तरी हे कमिशन तात्काळ आम्हाला मिळावं, नाही तर 1 जुलैपासून महाराष्ट्रातील बरेच संघटना बेमुदत संपावर जाण्याची दाट शक्यता आहे. जर कमिशन मिळालं तर कुठलाही संप पुकारण्यात येणार नाही आणि आमचं पॉस मशीनचं तात्काळ मुदत वाढून रेशन कार्डाची गैरसोय होणार नाही. तरी एवढंच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट. रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस. ईश्वर शिंदे 7875 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41.